असतात। अशातच मुंबईतील काही भाविक महिला या निरास्नान पाहण्यासाठी साताऱ्यात दाखल झाल्या होत्या। निरास्नानाचा विलक्षण यावेळेस अनुभव त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितला आहे। वारकरी म्हटल्यावरती तो वारकरीच असतो, पण माझ्या समवेत एक असं वारकरी आहेत, हे सगळं संपूर्ण महिला मंडळ आहे आणि हे सगळं महिला मंडळ आहे हे पनवेल मुंबईवरनं आलेलं आहे। झाडाच्या छायेखाली इथं बसलेलं आहे आणि आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांचा या वारीतला नेमका अनुभव कसा आहे। ताई, काय सांगाल, तुमचा अनुभव कसा आहे? काय मला वारीत येऊन छान वाटलं आणि मी पहिल्यांदा वारीला येते। सगळे माझे मैत्रिणी जातात वारीला, मला काही समजलं नसतं। आता पहिल्यांदा माझं हे समाज म्हणजे आमचे भजनाचे ग्रुप आहे साई समर्थ, हां, ते बोलले आम्ही असं वारीलाच चाललो। मला एवढं बरं वाटलं की आयुष्यामध्ये एक पडी ते वारी बघू, धन्य होईल माझं जीवन। अच्छा, ठीक आहे। सर्व महिला मंडळांना एक छोटासा विठ्ठलाचा अभंग कुठला तरी म्हणावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। भजन थोडक्यात म्हणावा, लवकर म्हणा। हां, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा। एकंदर विठुरामाचा गजर पावलोपावली आपल्याला या लोणंद नगरीमध्ये बघायला मिळत आहे। सुजित अंबेकर, एनडीटीव्ही मराठी, लोणंद।